अरे बाबा, केवढा पसारा घालून ठेवलाय तू. हे बरं तुझं. अरे काय नाही रे, आज खूप कंटाळा आलाय मला. एवढं काय झालं? अरे काय नाही, ऑफिसचं टेन्शन, ऑफिसचं वर्कही वाढलंय आणि त्याच्यात घरचे खूप त्रास द्यायला लागले. त्यामुळे ना आज डोकं दुखतंय खूप माझं. बरं ऐक, तो चहा ठेवलाय तिथे, घेतो. आलोच. जरा नीट सांगशील का मला काय झालं ते? भाव, आपल्या पोरांचं आयुष्य ना लय अवघड असतो. म्हणजे लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट शिकवली जाते, तू मुलगा आहेस, मोठा होशील तेव्हा तुझ्यावरती जबाबदाऱ्या पडतील आणि आपण त्याच गोष्टींच्या मागे लागतो. म्हणजे बघ ना, लहानपणी आपलं वय असतं खेळणं बागडण्याचं, पण आपल्या घरच्यांनी सांगितलेल्या या गोष्टींच्या विचारांच्या गर्दीत आपण कधी हरवून जातो आपल्याला कळत असतं. त्यात शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण नाही केला तर आपल्याला घरचेही मारतात आणि शिक्षकही मारतात. त्याचं वेगळं टेन्शन. म्हणजे लहानपणापासून आपल्याला अपेक्षा ह्या आहेतच. बरोबर बोललास राजा. तर आहे. आणि अजून पण भरपूर काही. ऐक, शांत घे जरा 2 मिनिटं आणि लॅपटॉप वगैरे ठेव. ऑफिसचं काम 5 मिनिटं आणि जरा तो चहा घे. अरे गार होतो यार. तुझं काय चाललंय मध्ये? चल. बोला, तुझं म्हणणं एकदाचं म्हणच. अरे काय नाही, तुला तर माहिती, आपण जसं जसं मोठं होतो तसं जसं आपल्यावरती जबाबदाऱ्या वाढतात. आता तर असं झालंय ना की जॉबही लागला, सगळं काय व्यवस्थित चालतं, पण अपेक्षांचा डोंगर काय संपतच नाही. म्हणजे घरच्यांच्या आणि माझ्या होणाऱ्या बायकोच्या म्हणण्यावर मी फ्लॅटही घेतला, माझी गाडीही झाली. पण अजूनही काहीतरी येणार घरच्यांना आणि तुला अपूर्ण असं वाटत. तुझं काय बाबा, तुला चांगलं पॅकेज येईल, तुझं घरही चांगलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुझी बायको आणि तुझ्या घरचे तुला सपोर्टही का. वा बाबा, ज्याचं जातं ना त्यालाच कळतं. तुला नाही कळणार. तुझं पण येतच. पण मला सांग, आज हा तू सूर कुठला लावलाय? जरा काय मूड वगैरे चेंज दिसतोय काय? सगळं इकडे तिकडे दिसत सगळं तर व्यवस्थित आहे ना? हा, घर झालंय तुझं, तुझी पण गाडी झाली, आता तर तुझा साखरपुडा झालाय, येणाऱ्या काळात लग्न होईल काही महिन्यातच. मग सगळं तर सेट आहे. प्लस तुझा जॉबला पण आता काहीतरी इन्क्रीमेंट वगैरे मी असं ऐकलंय. मग सगळं तर व्यवस्थित चाललंय ना? मला सांग, एवढं सगळं असताना हा कुठला सूर लावलाय? बरं, येतलं त्यात एक गोष्ट सांग, तुझं आणि श्वेताचं व्यवस्थित चाललंय ना? बिनसला वगैरे नाही ना? त्या काय भांडण वगैरे? मॅडम काल घरी आले आणि आल्यावरती त्यांची एक नवीनच डिमांड. मला म्हणते आपण लग्न लक्झरियस करू. लक्झरियस? बरं, लक्झरियस करायला काय, पैसा भरपूर लागेल, तोही आपण उभा करू. पण तू विचार कर ना, मी आताच कुठेतरी 1.5 वर्ष जॉबला लागलो आणि एवढ्या याच्यात मी डेअरिंग केली, फ्लॅट घ्यायची, गाडी घ्यायची, घरच्यांच्या अपेक्षा, तिच्या अपेक्षा, तिच्यासाठी सगळं केलंय. आणि ते करताना काय लागली माझी तू बघितलंयस. म्हणजे काही वेळा तूही मला मदत केलीस आणि आता असं टेन्शन येतं की एवढा सगळा अपेक्षांचा डोकर उभा करून माझीच लागते का काय, मला टेन्शन आहे. कारण सगळेच सांगते आता लक्झरियस लग्न करायचं तर 20 लाखाचा अजून एक नवीन हप्ता असं म्हणतात. ते तर आहेच. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता करता मी डिप्रेशन मध्ये जायला आणि त्याच्यामुळे काय होतं ना, रोज माझं डोकं दुखतं, उशिरा उठतं, या सगळ्या गोष्टी अशी काय करू काय कळत. आणि मॅडमची नवीन डिमांड, जर माझं लग्न लक्झरियस झालं नाही तर मी तुझ्याशी लग्नच करणार. अरे पण तुमचं तर लव्ह मॅरेज ना? काही नसतं बघ लग्न, अवघड झाले सगळं.
काय नाही होत. चल, आपण जाऊ. राजेश, मला कळते रे तुझी सिच्युएशन. तू टेन्शन नको घेऊ, मी तुला काय आज नाही ओळखत. हां, पण मला एक सांग, श्वेताने असं नव्हतं करायला पाहिजे रे. आफ्टर ऑल तुमचं एवढ्या वर्षांचं रिलेशनशिप आणि आता तुम्ही लग्न करताय, तिच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती रे. आणि काय सांगू लकी, वयाच्या 28व्या वर्षी एवढं सगळं उभं करून ठेवलं तरी हिच्या घरच्यांच्या अपेक्षा काही संपतच नाही. आणि त्यात हिच्या अपेक्षा काय, तुला जसं मगाशी म्हटलं, तिला लक्झरियस लग्न करायचं. अरे नाही होत रे एवढं सगळं. मला घरचंही बघायचंय, मला माझंही बघायचंय, हिच्याही अपेक्षा आहे. आणि तुला तर सगळं माहितीच आहे, वडिलांनंतर मी कसं कसं उभं केलंय सगळं. वाट लागते रे सगळं उभं करतात. पण हे समजून घेण्यासाठी ना कोणीच नसतं. ना आपल्या घरचे असतात, ना आपली बायको असते. काय करावं ना काय कळतच नाही. काय रे, मध्येच का थांबलास? बोल काहीतरी, सांगत होतास काहीतरी. राजेश, राजेश, काय झालं? अरे काय, आताच तर काही मिनिटापूर्वी आपण बोलत होतो इन्क्रीमेंट वगैरेच्या सगळ्या गोष्टी, आणि हे काय डे ऑफ? तू बस, मी काहीतरी खायला घेऊन आलो. अपेक्षा ठेवा, पण एक लक्षात घ्या, त्या वेळेनुसार पूर्णही होतात हे समजून घ्या. कधी कोणाच्या पैशावरती प्रेम करू नका, त्याच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. नात्यात तुमच्या सर्व काही होईल मनासारखं. थोडा वेळ तर दे जगण्याला, तू त्याच्या राणी. थोडं बळ तर दे, जप त्याला थोडा. करेल तो तुझी सगळे स्वप्न पूर्ण. हट्ट करून काहीच होत नाही. तो गेल्यावर ते सर्व राहिला पूर्ण. तो गेल्यावर ते सर्व राहिला पूर्ण.